आज आपण युनिट नंबर 1चा पहिला टॉपिक, ज्यावर आपल्याला इम्पॉर्टन्स की अशा प्रकारचं न्यूमेरिकल आपल्याला एक्झामिनेशनमध्ये येऊ शकतं, बरोबर. तर त्यातला हा पहिला टॉपिक आहे लॉ ऑफ पॅरलेलोग्राम, बरोबर. आता या लॉ ऑफ पॅरलेलोग्रामवर हे न्यूमेरिकल आहे हे कसं ओळखायचं आणि याच लॉचा यूज करून आपल्याला याचं सोल्युशन कसं मिळवता येईल तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. ओके, तर इथे जर बेसिकली आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की एक्झाम्पलमध्ये काय विचारलंय बघा. द अँगल बिटवीन टू कंकरंट फोर्सेस इज 90 डिग्री अँड देअर रिझल्टंट इज 1500 न्यूटन. द रिझल्टंट मेक्स अन अँगल ऑफ 46 डिग्री with one of the force we don't know. that is very important की अशा कुठल्या तरी एका कंकरंट फोर्स सोबत रिझल्टंटचा अँगल किती असणार आहे 46, पण आपल्याला माहित नाही तो P आहे की Q, तेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ ईच फोर्स. त्याच सोबत आपल्याला अजून ॲडिशनल काय विचारलंय बघा, मॅग्निट्यूड ऑफ ईच फोर्स. म्हणजे या न्यूमेरिकल्समध्ये मला रिक्वायर्ड काय असणार आहे हे आधी आपल्या समोर असणं गरजेचं आहे, बरोबर. मला काय रिक्वायर्ड आहे, पहिलं मला म्हटलंय की 46 डिग्री हा कुठल्या फोर्स सोबत बनवलेला अँगल आहे, तो आपल्याला दिलेला आहे अल्फा इज इक्वल टू 46 विथ P, बरोबर. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की इथे आपल्याला P आणि Q हे दोन कंकरंट फोर्सेस आहे, त्याच्यामध्ये हा रिझल्टंट आलेला आहे विथ वन ऑफ द फोर्स, म्हणजे P सोबत त्याचा किती आहे 46 डिग्री अँगल आहे, बरोबर. मग याच्यामध्ये मला P आणि Q या फोर्सची काय कॅल्क्युलेट करायची आहे, मॅग्निट्यूड. म्हणजे काय की हा किती न्यूटनचा फोर्स आहे आणि हा किती न्यूटनचा फोर्स आहे हे मला प्रिव्हियसली काय करावं लागणार आहे, आता कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. मग त्यासाठी लॉ ऑफ पॅरलेलोग्रामच काय यूज करायचा तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, बरोबर. म्हणजे आपल्याला क्लिअर होईल की लॉ ऑफ पॅरलेलोग्रामवर अशा प्रकारचं न्यूमेरिकल एक्झामला येण्याची शक्यता आहे, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं, या फोर्स सिस्टीमकडे जर बघितलं तर दोन अननोन फोर्स सिस्टीम आपल्याला या डायग्राममध्ये दिसतात आणि या डायग्राम मधल्या ज्या अननोन फोर्स सिस्टीम आहे त्या एका कुठल्या तरी एका ट्रायंगलला दोन साइड क्रिएट करताय आणि त्या दोघं फोर्स मधला जो अँगल आहे तो आहे थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. मित्रांनो, इनसेम तोंडावर आली. खरंच अभ्यास झालाय का, आपण कॅपेबल आहोत का आता स्कोर करण्यासाठी, स्वतःला विचारावर. नसेल ना काळजी नका करू, पर्पल ॲट ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर लगेच डाउनलोड करा. मित्रांनो, पर्पल ॲट ॲपमध्ये M1 M3 आणि मेकॅनिक्सचे व्हिडिओ लेक्चर प्लस पेपर सोल्युशन आहे. एकदम ऑफोर्डेबल प्राइसमध्ये, वेगळी प्राइस नाही, एकाच प्राइसमध्ये तुम्हाला कोर्स प्लस पेपर सोल्युशन. सो अभ्यास करा, लगेच पेपर सोल्युशन करा, तुमचे विषय स्कोर करा. मित्रांनो, ॲप्लिकेशनच पर्पल ॲटच का, कारण 100% आम्ही गॅरंटी देतो. व्हिडिओ लेक्चर जे फ्री आहे ते बघा, तुम्हाला इतके सोपे वाटतील, तुम्ही स्कोर करशाल. सेकंडरी तुम्हाला वाटलं तुम्हाला बेसिक येत नाही तरी तुम्ही स्कोर करशाल आणि पूर्ण कोर्स मराठीत आहे. सो सध्या आपल्याकडे ऑफर आहे, हे कुपन कोड वापरा आणि तुमचा पूर्ण इनसेम स्कोर करा. सो लगेच ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि इनसेम स्कोर करा, बरोबर. आणि रिझल्टंटनी एका फोर्स बरोबर जो अँगल तयार केला तो आहे अल्फा, म्हणजे रिझल्टंटची डायरेक्शन फिक्स आहे, त्याच्यामुळे आपल्याला रिझल्टंटची डायरेक्शन कॅल्क्युलेट करायची नाही. दॅट इज द गुड पॉईंट ऑफ दिस क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये आपल्याला आरची रिझल्टंटची डायरेक्शन कॅल्क्युलेट करायची नाहीये. आपल्या समोर फक्त महत्त्वाची टास्क आहे P आणि Q यांची मॅग्निट्यूड, म्हणजे P आणि Q किती फोर्स आहे. ओके, चला लेट स्टार्ट. लॉ ऑफ पॅरलेलोग्राम मध्ये आपल्याला माहिती आहे R इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थिटा, राईट. आणि याला जर मी अंडर रूट दिलं तर मला मिळतो रिझल्टंट आणि याचा स्क्वेअर केला की आपल्याला काय करता येतं, स्क्वेअर रूट काढून टाकता येतं, बरोबर. आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला P आणि Q अननोन आहे, ॲज इट इज कन्सिडर करा. पण आपल्या समोर एक नोन कन्सेप्ट आहे ती म्हणजे R. मग R किती दिला आपल्याला न्यूमेरिकल्समध्ये 1500 न्यूटन, करेक्ट. अजून एक नोन थिंग आपल्या न्यूमेरिकल्समध्ये आहे ती म्हणजे थिटा. थिटा किती आहे आपल्याकडे, यस थिटा आहे 90 डिग्री, राईट. कारण जर आपण या फॉर्म्युल्याकडे बघितलं तर आपल्याला काय पाहिजे, थिटा पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे, बरोबर. मग ह्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या ज्या रिक्वायर्ड आहेत त्या इकडे पुट करा. मग आपलं इक्वेशन काय तयार होतं बघा बरं इकडे, यस. सो 1500 इज इक्वल टू
ही कशाची व्हॅल्यू आहे, आरची. मग मी याचा काय करतो आता, ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो, म्हणजे मला या स्क्वेअर रूटला काढून टाकता येईल, म्हणजे माझी कन्सेप्ट इझी होईल, राईट. मग काय होणार, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस 90 डिग्री. यस. आता मला सांगा कॉस 90 डिग्रीचा आन्सर आपल्याला काय आहे. जर आपण कॅल्क्युलेटर हातात घेतलं आणि कॉस 90चा आन्सर जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला कळेल की कॉस 90ची व्हॅल्यू काय आहे. यस, सांगण्याची गरज नसली पाहिजे, पण तरी कॅल्क्युलेटर असेल तर तो आपला ॲडव्हान्टेजस आहे. कॉस 90चा आन्सर येतं 0. कारण आपण जर एखादा चार्ट, त्या चार्टमध्ये अँगल्स बघितले तर तिथे साइन आणि कॉस याचं 0, 30, 45, 60, 90. पण एवढं सगळं रिमाइंड करण्यापेक्षा आपल्याकडे कॅल्क्युलेटर आहे, आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकतो. कॉस 90 इज इक्वल टू 0. म्हणजे या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला हा बिग ॲडव्हान्टेजेस मिळाला की ह्या पूर्ण इक्वेशनची व्हॅल्यू झाली, या पूर्ण इक्वेशनमधल्या या 2pq cos 90ची व्हॅल्यू झाली 0. बरोबर, कारण 0ने या कन्सेप्टला मल्टिप्लाय केलं की आपल्या पुढे येतो 0. मग रिमेनिंग कन्सेप्ट काय राहिली आपल्याकडे. यस, मग रिमेनिंग कन्सेप्टमध्ये आपल्याला कळेल की 1500 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. यस, अँड दॅट इज इक्वेशन नंबर 1. आता सिमिलरली आपल्याला लॉ ऑफ पॅरलॉग्रामचा काय करायचं आहे, डायरेक्शनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. डायरेक्शन, बरोबर. याआधी आपण काय यूज केलं, मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला, त्यावरनं आपल्याला एक इक्वेशन मिळालं. आता आपण करणार आहे डायरेक्शनचा फॉर्म्युला यूज, राईट. डायरेक्शनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय, टॅन अल्फा इज इक्वल टू क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. आता बघा, बेसिकली या फॉर्म्युलाला आपण म्हणतो डायरेक्शनचा फॉर्म्युला, रिझल्टंटच्या डायरेक्शनचा फॉर्म्युला. यस, याला म्हणतात रिझल्टंटच्या डायरेक्शनचा फॉर्म्युला. मग यामध्ये आपल्याला दिलेल्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत, राईट. क्यू माहीत नाही ते तर कॅल्क्युलेट करायचं आहे. साइन 0, सॉरी नॉट 0, साइन 90 पी प्लस क्यू कॉस 90. आता पुन्हा आपण जर कॅल्क्युलेटर हातामध्ये घेतलं तर आपल्याला कळेल साइन 90ची व्हॅल्यू येते 1, राईट. जर आपण बघितलं तर साइन 90ची व्हॅल्यू येते 1. यस, साइन 90ची व्हॅल्यू आहे 1. मग मी इथे जर ती 1 व्हॅल्यू पुट केली तर माझं फक्त काय राहतो, क्यू पी प्लस, आता इथे 1 येणार आणि इथे क्यू कॉस 90. आता मला सांगा कॉस 90ची व्हॅल्यू काय, 0. मग क्यू इंटू 0 0, म्हणजे इथे राहणार 0. म्हणजे आपल्याकडे हे इक्वेशन तयार होतं आणि कसं दिसतंय, Q अपॉन P इज इक्वल टू टॅन 46 डिग्री. आता तुम्ही म्हणा सर 46 कुठनं आलं, आपल्या न्यूमेरिकलमध्ये गिवन आहे. जर आपण न्यूमेरिकल रीड केलं तर आपल्याला कळेल की अल्फा इज इक्वल टू काय होतं, 46 डिग्री. ऑलरेडी आपल्याला दिलेला होता, राईट. तो आपण पुट केला. मग या इक्वेशनमधनं आपल्याला अजून एक ॲडिशनल इक्वेशन काय मिळणार आहे. जर मी टॅन, यस, सर्वांनी कॅल्क्युलेटर यूज करून प्रॅक्टिस करा म्हणजे कळेल. टॅन 46 कॅल्क्युलेट केला तर मला आन्सर येतं, यस, 1.035. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग स्टुडंट, एक लक्षात ठेवा, कुठलंही आन्सर कॅल्क्युलेट करताना पॉईंट नंतर ॲटलिस्ट 2 किंवा 3 डिजिट्स आपण घेतले पाहिजे. काय होतं, काही स्टुडंट्स म्हणतात 1.03, काही स्टुडंट म्हणतात सर 1.035, आणि काय होतं अल्टिमेटली सगळ्या मल्टिप्लिकेशन्स आणि ॲडिशन्स करताना आपला कुठेतरी पॉईंट्समध्ये डिफरन्स येतो, कधी कधी एका डिजिटमध्ये डिफरंट व्हॅल्यू येते. मग आपण बघतो की आन्सर वेगवेगळे येतं, त्याचं मेन रिझन आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट नंतर ॲटलिस्ट 2 डिजिट घ्यायचे आहेत. ओके, आता इकडे आन्सर काय आलं, टॅन 46 डिग्रीचा 1.035. ओके, हे आहे 1.035 इज इक्वल टू क्यू अपॉन पी. आता हा पी इकडे घेऊन जा, राईट. म्हणजे काय होईल, 1.035 टाइम्स पी इज इक्वल टू क्यू. आणि मला हे आता ॲडिशनल इक्वेशन नंबर 2 मिळालं. आता या इक्वेशनचा यूज करून मी इक्वेशन 1 कडे जाणार. बघा वर इक्वेशन 1 आहे. यस, म्हणजे जिथे क्यू आहे तिथे मी ही व्हॅल्यू पुट करून देणार. कळतंय. मग फ्रॉम, यस, फ्रॉम इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 कडे बघा काय,
1500 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस, आता क्यू लिहिणार नाही आहेत आपण, क्यूचा आपल्याला एक अननोन आन्सर मिळालेला आहे, ते म्हणजे 1.035 पी चा ब्रॅकेट स्क्वेअर. यस, आता मला माहिती आहे दोघंही टर्म सेम आहेत, म्हणजे मी काय करणार, डायरेक्ट ॲडिशन करणार. पी स्क्वेअर प्लस 1.035 म्हणजे काय येणार, 2.035 पी स्क्वेअर इज इक्वल टू 1500 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि या कन्सेप्टला सॉल्व केलं की मला काय मिळणार, पी मिळणार. यस, चला आपण लगेच सॉल्व करूया. ओके, जर इकडे आपण बघितलं तर काय 1500 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2.03 पी स्क्वेअर. आता दोघा बाजूचा आपण जर स्क्वेअर रूट बाजूला घेतलं तर आपल्याला इथे काय मिळेल, 1500 रूट ऑफ 2.03 इज इक्वल टू पी. आणि कॅल्क्युलेटरवर आपण याचा आन्सर काढूयात. यस, मग काय मिळणार आपल्याला, 1500 डिवाइड बाय, एक लक्षात ठेवायचं कधीही डिवाइड मल्टिप्लाय करताना ॲटलिस्ट एकदा तरी ब्रॅकेट यूज करा जेणेकरून आन्सर चुकणार नाही. रूट ऑफ 2.03 आणि मला पीचं आन्सर मिळालं 1.105 2.79 न्यूटन. सर्वांनी आन्सर चेक करा, हेच आन्सर मिळायला पाहिजे बरोबर. कारण कधी कधी काय होतं, स्टुडंट एक छोटीशी मिस्टेक करतात, ब्रॅकेट यूज करत नाही आणि तिथे काय होतं, डिरेक्टली कॅल्क्युलेटरमध्ये त्याची मल्टिप्लिकेशन डिवायडेशन डायरेक्ट घेऊन टाकतं आणि कधी कधी आन्सर चुकतं, ते व्हायला नको. यस, आता मला एक अननोन टर्म मिळाली पी. आता मी इक्वेशन 2 कडे जाणार. राईट, बघा इक्वेशन 2 मध्ये आपल्याला याच्या आधी काय होतं, त्या इक्वेशनला जर आपण परत रिवाइज केलं आणि इथे मी तर ते इक्वेशन 2 घेतलं. इक्वेशन 2 मध्ये काय होतं, यस, इक्वेशन 2 मध्ये आपल्याला प्रिव्हियस स्लाइडकडे जर आपण गेलो, यस, इक्वेशन 2 कडे बघूया आपण. यस, इक्वेशन 2 काय होतं आपल्या इकडे, यस, इकडे इक्वेशन 2 ची व्हॅल्यू होती 1.035 पी टाइम्स क्यू. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची मिळाली आहे, पी ची. मग इक्वेशन 2 ला जर आपण इकडे ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल 1.035 टाइम्स पी इज इक्वल टू क्यू. मग हा पी आपल्याला इकडे पुट करायचा आहे बरोबर. मग तो पुट केला की आपल्याला काय मिळेल, 1.035 टाइम्स 1052.79 इज इक्वल टू क्यू. पटकन कॅल्क्युलेटर घ्यायचा आणि याचा आन्सर कॅल्क्युलेट करायचं. यस, मल्टिप्लाय 1.035. यस, इकडे मला आन्सर मिळाला आहे 1089.64 न्यूटन इज इक्वल टू क्यू. बघा, यस. आणि जे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं होतं की काय, मॅग्निट्यूड ऑफ फोर्सेस, म्हणजे असा जो क्वेश्चन्स होता याच्यामध्ये हा होता पी, हा होता क्यू आणि हा दिलेला होता आपल्याला रिझल्टंट. राईट, मग याच्यामध्ये आपल्याला याचे आन्सर्स, आता बघा पीचा आन्सर किती मिळाला, 1052.79 न्यूटन आणि क्यूचा आन्सर किती मिळालं, 1089.64 न्यूटन. यस, आणि हेच आहे आपलं लॉ ऑफ पॅरेललोग्रामवरचं न्यूमेरिकल. अशा प्रकारे आपण लॉ ऑफ पॅरेललोग्राम यूज करून त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनच्या फॉर्म्युल्याने काय करू शकतो, अननोन कंकरंट फोर्सेस कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकवरचं न्यूमेरिकल बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ पॅरेललोग्राम यावर एक न्यूमेरिकल बघितलं बरोबर. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी ट्रँग्युलर लॉ ऑफ फोर्सेस. आता हा झाला आपला टॉपिक नंबर 2, यावर येणारे न्यूमेरिकल्स बरोबर. आता ट्रँग्युलर लॉ ऑफ फोर्सेसवर कशा प्रकारचे न्यूमेरिकल युनिव्हर्सिटीमध्ये विचारलं जातं त्याप्रमाणे आपण बघूया. युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये येणारा क्वेश्चन्स अशा प्रकारे असू शकतो आणि हा ऑलरेडी डिसेंबर 17 मध्ये विचारलेला क्वेश्चन्स आहे बरोबर. आता या न्यूमेरिकलकडे जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल, द फोर्स एफ ॲक्टिंग ऑन द फ्रेम हॅज मॅग्निट्यूड ऑफ 500 न्यूटन. यस,
या फ्रेममध्ये एक फोर्स एफ, कॅपिटल एफ ॲक्ट झालेला आहे. त्याची मॅग्निट्यूड पण आपल्याला दिलेली आहे, ती आहे 500 न्यूटन. ओके, अँड इट इज टू बी रिझॉल्व इन टू 2 कंपोनंट ॲक्टिंग अलॉंग स्ट्रट ए बी अँड ए सी. यस, स्ट्रट ए बी आणि ए सी. आपण जर बघितलं ए बी आणि ए सी हे दोन काय झाले सगळ्यात महत्त्वाचे, या दोन कंपोनंटला म्हटलं स्ट्रट. म्हणजे बेसिकली ही एक ट्रसचा पार्ट आहे, त्याच्या या दोन कंपोनंटला आपण स्ट्रट म्हणतो. बरोबर. डिटरमाइन द अँगल थिटा. यस, दॅट इज अवर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आपल्याला याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं, आता थिटा कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि तो थिटा कुठे दिला आहे, अलॉंग द फोर्स एफ. म्हणजे एफ त्या स्ट्रट ए सीला एक अँगल तयार करतोय, तो आहे थिटा. आणि हा थिटाच आपल्याला काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. सो दॅट द कंपोनंट एफ ऑफ ए सी इज डायरेक्टेड फ्रॉम ए टुवर्ड सी अँड हॅज मॅग्निट्यूड ऑफ 400 न्यूटन. यस, क्वेश्चन समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा का क्वेश्चन आपल्याला क्लिअर झाला की त्यापुढे न्यूमेरिकल आपल्याला एकदम इझी असतं. पण होतं काय, ज्यावेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन पेपर आपल्या समोर येतो, असा काहीतरी क्वेश्चन्स वाचला की आपण तिथे कन्फ्यूज होतो. कन्फ्यूज झालो की मग आपल्याला येणारे फॉर्म्युलेज, जे आपल्याला येणारे न्यूमेरिकल्स आहेत ते पण आपण विसरून जातो. बरोबर. त्यामुळे एक लाईन, हे बघा, क्वेश्चन वाचताना तुमचे 30 ते 40 सेकंद एक्स्ट्रा गेले तरी चालेल. टाईमचा विचार करू नका की आता एवढा टाईम बाकी आहे, तेवढा बाकी आहे. पण 30-40 सेकंद जर क्वेश्चन वाचण्यामध्ये व्यवस्थित दिलात तर पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला आन्सर मिळून जाईल. बरोबर. म्हणून क्वेश्चन्स व्यवस्थित वाचा. बघा, परत एकदा या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला हायलाईट केलेलं कळत असेल की आपल्याला या पूर्ण सिस्टीममध्ये 2 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. एक म्हणजे हा फोर्स ए पासून या डायरेक्शननी, थिटाच्या डायरेक्शनने ॲक्ट होतोय, त्याचा एफ इज इक्वल टू, त्याची मॅग्निट्यूड आहे 500 न्यूटन. त्यानंतर त्याच प्रकारे शेवटच्या लाईनमध्ये म्हटलंय बघा, कंपोनंट ऑफ एफ ऑफ ए सी इज डायरेक्टेड फ्रॉम ए टू सी. डायरेक्टेड फ्रॉम ए टू सी म्हणजे या बाजूने एफ ऑफ ए सी पण येत आहे. यस, एफ ऑफ ए टू सी. आणि त्याची पण मॅग्निट्यूड आपल्याला दिलेली आहे, ती किती आहे, 400 न्यूटन. यस, आणि या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला रिक्वायर्ड आहे ते म्हणजे थिटा. यस, बरोबर. आता इथे जर आपल्याला एक विचार केला, या डायग्राममध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की ते 30 डिग्री आपल्याला एक अँगल दिलेला आहे. याचा अर्थ काय, नक्कीच या 30चा यूज करून आपल्याला याच्यामध्ये काय करता येणार आहे, बाकीचे अँगल फाइंड आउट करता येणार आहे. कसे. यस, सो फर्स्ट पहिली टास्क काय आपली, फ्री बॉडी डायग्राम. बघा, दिलेल्या डायग्रामला फ्री बॉडी डायग्राम मध्ये काय करायचं, आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. यस, मग आपण त्या प्रकारे आता स्टार्ट करूया. ओके, आता जर आपण बघितलं तर याची फ्री बॉडी डायग्राम जर आपण सिंपली अशी ड्रॉ केली तर आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारे काय होतंय, हा फोर्स ॲक्ट होतोय. बरोबर. हा इकडे ऑलरेडीच एफ आलेला आहे. यस, आणि आपण जर बघितलं तर हा एफ इकडे येतोय, इकडे आपल्याला काय तयार झालंय, एक 30 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. ऑलमोस्ट जर डायग्राम ऑब्झर्व केली तर इथे ऑलरेडी 90 डिग्री आहे. करेक्ट. म्हणजे हा जर 90 असेल तर हा येणारा अँगल किती असेल, 60. यस, आपल्याला माहिती आहे 30, 90 अँड रिमेनिंग अँगल इज 60, म्हणजे टोटल 180 ॲडिशन असते. बरोबर. आता हा अननोन थिटा आपल्याला तसाच ठेवायचा आहे, हाच तर आपलं मेन टार्गेट आहे. मग याच्यामध्ये ट्रँग्युलर लॉ ऑफ फोर्सेसच मला काय यूज करायचे ते पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण एक्झाममध्ये असं लिहून येणार नाही की ट्रँग्युलर लॉ ऑफ फोर्सेस यूज करूनच तुम्ही हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. नो, हे आपल्याला स्वतः ओळखायचं आहे आणि तेच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आणि तेच चॅलेंज आपल्याला फेस करायचं आहे. कसं, आता या दिलेल्या सिस्टीमला जर मी बघितलं तर माझ्या लक्षात येतं आहे की एफ ऑफ ए सी पण त्यांनी दिलेला आहे. हा एफ पण इकडे फोकस करतोय, याच्यामध्ये ॲक्यूट अँगल तयार होतोय. मग ट्रँग्युलर लॉ ऑफ फोर्सेसचा नियम असतोय की एक ॲक्यूट अँगल तयार झाला पाहिजे, त्याने ट्रँगलच्या 2 बाजू तयार केलेल्या पाहिजे. यस, इथे दिसत आहे, म्हणजे ऑब्विसली मी ट्रँग्युलर लॉ ऑफ फोर्सेसला फोकस केलं पाहिजे. यस, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे हा एफ ऑफ ए सी येतोय. यस, मग मी याला अशी डायरेक्शन देऊ शकतो. बरोबर. मग
आता ट्रँग्युलर लॉ ऑफ फोर्सेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय की मला या फोर्स सिस्टीमला जर मी अशा प्रकारे रिझॉल्व करून घेतलं, बघा अजून याला सोपं करता येईल. कशा प्रकारे आपण सोपं करू शकतो? यस, इकडे बघा, या सिस्टीमला कसं सोपं करू शकतो? मी आता काय करणार, हा एफ ऑफ ए सी तसाच ठेवणार, बरोबर. आता हा फोर्स एवढा इकडे ॲक्ट होतोय, याला पण मी तसंच ठेवणार. यस, एफला मी पण तसंच ठेवलं. आता या फ्रेमला मला सांगा, ज्यावेळेस इकडे दोन फोर्स ॲक्ट होणार आहे, ऑब्विसली या फ्रेमवर पण काय येणार आहे, एखादा फोर्स ॲक्ट होणार आहे. आणि तो जर फोर्स मी अशा प्रकारे कन्सिडर केला इकडे, तर त्याच फोर्सला मी डाऊनवर्ड डायरेक्शननी कन्सिडर करू शकतो. यस, कारण पूर्ण रिॲक्शन अपोजिट आणि इक्वल असते. त्या केसमध्ये मग आपला इकडे काय होणार आहे? यस, ए, इकडे आहे सी, आणि इकडे आपण याला सिमिलरली एफ ऑफ ए बी कडे जातोय, तसंच इकडे जातोय म्हणून त्याला आपण ए बी म्हणू शकतो, बरोबर. आता सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये आहे आपल्याला हे अँगल ड्रॉ करणं. एकदा हे अँगल ड्रॉ केले की आपला 50% न्यूमेरिकलचा पार्ट कंप्लीट होतो. कसा? आता दिलेले काय काय आहेत बघा. यस, आपल्यासाठी थिटा अननोन आहे, तो तसाच ठेवा. मला सांगा, इकडे जर 60 अँगल तयार होत असेल, यस, इक्वल अँगल फॉर्म्युला. इक्वल अँगल म्हणजे काय? एकाच लाईनमध्ये जेवढे अँगल तयार होतात ते सगळ्यांचे अँगल सेम असतात. म्हणजे जर मी याला अशा प्रकारे कंप्लीट केलं तर इथे मिळणारा अँगल मिळतो मला 60 डिग्री. हा इक्वल अँगल काय, जर काही विद्यार्थ्यांना कळालं नसेल तर इकडे बघा. समजा या लाईनने इथे 60 डिग्री अँगल तयार केलेला असेल, तर तीच पॅरलल लाईन मी इथे ड्रॉ केली तरी इथे येणारा अँगल हा सेम असतो. तीच पॅरलल लाईन मी इकडे ड्रॉ केली तरी इथे येणारा अँगल सेम असतो. आणि याच फंक्शनचा यूज करून आपण या 60ला इकडे कन्सिडर केलंय, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा राहिलेला अँगल नंबर 2 आणि हा राहिलेला अँगल नंबर 3. आता अजून एक, ज्या वेळेस याच पॅरलल लाईनला एक अँगल इकडे तयार होत असेल आणि तीच पॅरलल लाईन मी इकडे ड्रॉ केली, तर इथे असणारा अँगल आणि इथे असणारा अँगल सिमिलर असतो. मग तोच थिटा मी इथे ड्रॉ करू शकतो. यस, इकडे ड्रॉ करू शकतो. आता मला सांगा, एका ट्रायंगलमध्ये 3 अँगलची ॲडिशन केली तर किती असते? 180. मग 180 60 प्लस थिटा मायनस 180 जर केलं तर राहिलेला अँगल किती मिळतो आपल्याला? यस, 180 मायनस 60 प्लस थिटा म्हणजेच किती मिळेल? 120 प्लस थिटा. यस, म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती मिळतोय? 120 प्लस थिटा. करेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ बघून तुम्हाला आता कॉन्फिडन्स आला असेल की अरे पर्पल हॅटमध्ये किती सोप्या पद्धतीने मराठीत आणि एकदम बेसिक पासून शिकवताय. मला काहीच येत नाही तरी मला समजायला लागलं. सो मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला जर खरोखर इनसेम स्कोर करायचे असेल तर 2 पर्याय आहे. पहिली फास्ट ट्रॅक बॅच आमची एकदम सक्सेसफुली रन झाली. सेकंड फास्ट ट्रॅक बॅचसाठी आम्ही सध्या ॲडमिशनची इन्क्वायरी घेतोय. सो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, लगेच कॉन्टॅक्ट करा. तुमच्या लोकेशनला कुठली बॅच आहे त्यासाठी इन्क्वायरी करा आणि जॉईन करा. सेकंड पर्याय आहे, तुम्ही पर्पल हॅटचं ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ॲप्लिकेशनवरती गेले, पर्पल हॅट ॲपवर गेले की तिथे पूर्ण तुमचा इनसेमचा कोर्स आहे प्लस पेपर सोल्युशन आहे. आणि सध्या 1 ऑक्टोबरपर्यंत स्पेशल ऑफर चालू आहे. सो त्या ऑफरची माहिती घ्या. पर्पल हॅट ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुमची इनसेम नक्की स्कोर करा. सो तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करा किंवा पर्पल हॅट ॲप घ्या आणि तुमची इनसेम 100% गॅरंटेड मराठीत आपण स्कोर करूया. बट ज्यावेळेस आपण या मायनस साईनला कन्सिडर करू तर ही प्लस साईन आपली इथे येईल का? नो. म्हणजे इथे आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय? 120 मायनस थिटा. यस, म्हणजे हा अँगल येतो आपला 120 मायनस थिटा. यस, कारण 180 मधून आपण 60 पण मायनस करतो, थिटा पण मायनस करतो आणि रिमेनिंग अँगल म्हणजेच आपला हा थर्ड अँगल असेल आणि तो येतो 120 मायनस थिटा. यस, आता अशा प्रकारे आपल्याला काय झालंय, कंप्लीट ट्रँग्युलर लॉच्या फोर्स सिस्टीममध्ये आपण त्याला रिझॉल्व केलंय, बरोबर. किंवा त्या फॉर्ममध्ये आपण त्याला काय केलंय? क्रिएट केलंय. आता यावरनं आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येईल? यस, परत आपण इकडे या पेजवर तीच डायग्राम एकदा परत बघूया. यस, हे बघा, आता आपण केलेलं रिझोल्युशन कसं आहे? एफ ऑफ ए सी. हे रिझोल्युशन आहे तुमचं एफ ऑफ ए बी. आणि इकडे हे रिझोल्युशन ज्या फोर्स बरोबर आपल्याला दिले तो आहे हा एफ आणि हे आहे थिटा. आणि मी जे तुम्हाला रिझोल्युशन सांगितलं ते काय होतं आपलं? यस, अशा प्रकारे मी जर याला कन्सिडर केलं
तर आपला या ठिकाणी काय तयार होतोय, एक अँगल तयार होतोय. यस, थोडी डायग्राम आपण चेंज करूया. ओके, तर अशा प्रकारे जर याला मी कंप्लीट केलं तर इथे तयार होतोय आपला 120 मायनस थिटा, इकडे आला 60 आणि इकडे आला तुमचा थिटा. आता मला सांगा ट्रायंग्युलर लॉ मध्ये, म्हणजेच ट्रायंग्युलर लॉलाच आपण काय कन्सिडर करतो, यस ट्रायंग्युलर लॉलाच आपण साइन रूल मध्ये कन्सिडर करतो. यस, मग साइन रूल काय सांगतोय आपला, यस F1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू F2 अपॉन साइन अल्फा इज इक्वल टू F3 अपॉन साइन बीटा. यस, आता हे झाले 3 प्रकारचे अँगल. मग तेच अँगल आपल्याला इथे कन्सिडर करायचे. मग कसे बघा, आता साइन रूलचा ट्रायंग्युलर लॉचा मेन इम्पॉर्टन्स काय, या दिलेल्या फोर्सला कुठल्या अँगलनी तयार झाला, 60 ने. यस, म्हणजे 60च्या अपोजिट असणारा फोर्स कुठला आहे, F. म्हणून मग मी याला जर साइन रूलने घेतलं तर काय येणार, यस आपला F किती दिलेला आहे, जर आपण इकडे गिवन डायग्राम मध्ये बघितलं तर F आहे आपला 500. यस, सो F इज इक्वल टू 500 न्यूटन. मग F म्हणजेच, यस F म्हणजेच काय आपलं 500 डिवाइड बाय, आता 500 कोणत्या अँगलनी तयार झाला, साइन 60 इज इक्वल टू, आता आपण F ऑफ AC कडे जाऊया. F ऑफ AC असा जातोय, म्हणजेच ही डायग्राम जर आपण बघितली तर इथे थोडी पॅरलल लाईन आपण ड्रॉ करू, म्हणजे अजून काय होईल आपल्याला क्लिअर होईल. यस, म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो, इकडे आपण एक कंप्लीट अशी एक व्यवस्थित याला पॅरलल लाईन जर पकडली तर आपल्या लक्षात येईल की F ऑफ AC किती आहे, म्हणजेच हाच तयार होतो F ऑफ AC. बघा, यस सेम लाईनने जातोय, म्हणजे F ऑफ AC अपॉन साइन थिटा इज इक्वल टू, आता कुठली साईड राहिली, यस F ऑफ AB. मग आपण इकडे बघूया F ऑफ AB अपॉन, आता हा अँगल किती आहे, यस साइन यस साइन थिटा आणि F ऑफ AC, यस F ऑफ AC चा अँगल साइन थिटा नाही आहे, तर तो आहे तुमचा यस 120 मायनस थिटा. यस, आता या पूर्ण सिस्टीम मध्ये आपल्याला F ऑफ AC पण गिवन आहे. मग आपण F ऑफ AC च्या प्रिव्हियस स्लाइड मध्ये जर ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल F ऑफ AC किती आहे, 400 न्यूटन. यस, मग आपण डायरेक्टली तो कन्सिडर करूया इकडे. मग इकडे 400 असेल तर इथे तुमच्या लक्षात येईल F ऑफ AC आपण डायरेक्ट 400 घेऊ शकतो. यस यस, मग इथे किती येईल, हा 400. आता मला सांगा, इकडे हा नोन आहे, याच्या व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करू शकतो. याच एका सिस्टीमला या दोघा 4 सिस्टीम सोबत काय करायचं, कम्पेअर करायचं, आणि तोच आहे आपला साइन रूल. चला लगेच सर्वांनी कॅल्क्युलेट घ्यायचं, कॅल्क्युलेटर घेऊन आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. 500 अपॉन साइन 60, ब्रॅकेट घ्यायला विसरायचं नाही. ओके, सो 500 डिवाइड बाय साइन 60, सर्वांनी कॅल्क्युलेटर घेऊन प्रॅक्टिस करायची आहे. यस यस, मग आपला आन्सर किती आला इथे, 577.35. बघा 500 साइन 60चा आन्सर आला 577.35. मग यासोबत आपण आता फर्स्ट टर्म कम्पेअर करूया. यस, 400 अपॉन साइन 120 मायनस थिटा. मग याला काय करा, इकडे आता आपण इकडे काय करूया, मल्टिप्लाय करूया. 577.35 इन ब्रॅकेट साइन 120 मायनस थिटा इज इक्वल टू 400. यस ऑर नो, दॅट इज कॉल्ड एज क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग मला सांगा, हा 575 इकडे घेऊन जा. सो साइन
120 minus theta is equal to 400 upon 577.35. याचा आन्सर कॅल्क्युलेट करा लगेच. 400 डिवाइड बाय आन्सर 0.69 म्हणजे किती आला आपला साइन 120 मायनस थिटा इज इक्वल टू 0.692. ओके, मग याच साइनला मी इकडे साइन इनवर्स केलं तर मला मिळतो 120 मायनस थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स 0.692. पटकन कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करायचं साइन इनवर्स. साइन इनवर्स घेता येत नसेल तर शिफ्ट साइन प्रेस करा. शिफ्ट साइन, यस. तर आपल्याला थिटा 120 मायनस थिटा इज इक्वल टू किती आन्सर मिळालाय 43.85. सर्वांनी चेक करायचं आन्सर 43.85. आता मला सांगा हाच 120 मायनस 43.85 करून हा थिटा इकडे दिला तर आपल्या लक्षात येईल यस इज इक्वल टू थिटा. सो देअरफॉर थिटा इज इक्वल टू, आता 120 मधून 43.85 तुम्हाला मायनस करायचं आहे म्हणजे थिटा इज इक्वल टू काय येणार तुमचा 76.14 अँड दॅट इज द कंप्लीट व्हॅल्यू ऑफ थिटा. आणि आपल्याला न्यूमेरिकलमध्ये थिटाच कॅल्क्युलेट करायला लावलेला होता. मग सर या राहिलेल्या टर्मचं काय, नो नीड टू कॅल्क्युलेट एफ ऑफ ए बी. याच्यामध्ये आपल्याला एफ ऑफ ए बी कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही आहे कारण आपल्याला फक्त काय विचारलंय थिटा. मग त्यासाठी हे इक्वेशन्स आहे. मग एफ ऑफ ए बी का घ्यावा लागला आपल्याला, यस कारण तोपर्यंत आपला कंप्लीट साइन रूलच्या फॉर्ममध्ये ट्रायंगल आलेला नसता म्हणून आपल्याला तो कन्सिडर करणं गरजेचं होतं. म्हणजे यामध्ये आपल्या लक्षात येतं की जो अँगल असेल त्याच्या समोरचा फोर्स आपल्याला काय करायचा कन्सिडर करायचा आहे. हा अँगल असेल तर याच्या समोरचा फोर्स, हा अँगल असेल तर याच्या समोरचा फोर्स. आणि या वेनी जर गेलं तर आपल्याला कंप्लीट ट्रायंग्युलर लॉ ऑफ फोर्सेस वरचे कुठलेही न्यूमेरिकल आले तरी आपण ते सॉल्व्ह करू शकतो. तर सर्वांनी या न्यूमेरिकलची पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा. यस, आणि या बेसवर तुम्हाला अजूनही न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतील. युनिव्हर्सिटीमध्ये आपण जर या न्यूमेरिकलकडे जर बघितलं क्वेश्चनमध्ये तर अशा प्रकारे थोडं कन्फ्युजिंग आपल्याला डायग्राम दिलेली असते म्हणून खूप कॉम्प्लिकेटेड माइंडने त्याच्याकडे बघायचं नाही. त्याला जेवढं सिम्पल करता येईल तेवढं सिम्पल करायचं. या न्यूमेरिकलला आपण फ्री बॉडी डायग्राममध्ये घेतलं. आता बघा इथे आपल्याला डायरेक्ट अँगल घेता येत नव्हता कारण याच्यामध्ये येणारा फोर्स आणि एफ ऑफ ए सी याला आपण अपोजिट डायरेक्शनने रिझॉल्व्ह केल्यामुळे आपल्याला काय मिळालं, प्रत्येक फोरच्या समोरचा एक एक अँगल मिळाला आणि साइन रूलमध्ये तो आपल्याला ॲडजस्ट करता आला. यस, तर अशा प्रकारे जेवढं सिम्पल डायग्राममध्ये तुम्हाला कन्वर्ट करता येईल तेवढं करा आणि त्यानुसार तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ओके, सर्वांनी आता या रूलचा यूज करून परत काय करायचं अजून न्यूमेरिकल प्रॅक्टिस करायचे. यस, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर 3 त्या रिलेटेड व्हिडिओ बघणार आहोत. ओके मित्रांनो, इनसेम तोंडावर आली. खरंच अभ्यास झालाय का, आपण कॅपेबल आहोत का आता स्कोर करण्यासाठी, स्वतःला विचारावर. नसेल ना काळजी नका करू. पर्पल ॲट ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर लगेच डाउनलोड करा. मित्रांनो, पर्पल ॲट ॲपमध्ये M1 M3 आणि मेकॅनिक्सचे व्हिडिओ लेक्चर प्लस पेपर सोल्युशन आहे. एकदम ऑफोर्डेबल प्राइसमध्ये, वेगळी प्राइस नाही, एकाच प्राइसमध्ये तुम्हाला कोर्स प्लस पेपर सोल्युशन. सो अभ्यास करा, लगेच पेपर सोल्युशन करा, तुमचे विषय स्कोर करा. मित्रांनो, ॲप्लिकेशनच पर्पल हॅटच का, कारण 100% आम्ही गॅरंटी देतो. व्हिडिओ लेक्चर जे फ्री आहे ते बघा, तुम्हाला इतके सोपे वाटतील तुम्ही स्कोर करशाल. सेकंडरी तुम्हाला वाटलं तुम्हाला बेसिक येत नाही तरी तुम्ही स्कोर करशाल आणि पूर्ण कोर्स मराठीत आहे. सो सध्या आपल्याकडे ऑफर आहे, हे कुपन कोड वापरा आणि तुमचा पूर्ण इनसेम स्कोर करा. सो लगेच ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि इनसेम स्कोर करा.